तर महाशिवरात्री निमित्त सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशन तर्फे ईशा योग केंद्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तमिळनाडूच्या कोयंबतूर मधील आश्रमामध्ये आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली। कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित राहिलेले आहेत। यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आश्रमामध्ये आदियोगी शिवांच्या मूर्तीला जी आहे ती लाइटिंग करण्यात आलेली आहे। महादेवाचं आकर्षक असं रूप यावेळेला साकारण्यात आलंय। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे। राजकीय, क्रीडा यासह मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं ईशा योग केंद्र हे आपल्या शिस्तीसाठी ओळखलं जातं। देशासह विदेशातून आलेले स्वयंसेवक आश्रमामध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं काम देखील करत असतात। आश्रमातील आदियोगींच्या पुतळा आश्रमातील खास आकर्षण असून जगभरातून हजारो भाविक दररोज आदियोगींच्या पुतळ्यावरील आकर्षक लाईट शो पाहण्यासाठी येत असतात। आश्रमात ध्यानलिंगम, तीर्थकुंड आणि लिंग भैरवीचं मंदिरही भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील दाखल झालेत। ईशा फाउंडेशन तर्फे दरवर्षी महाशिवरात्रीचा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला जातो। ईशा फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत जग्गी वासुदेव, त्यांना सद्गुरू म्हणून देखील ओळखलं जातं। देशभरातील विविध भागातून या कार्यक्रमासाठी विविध भाविक जे आहेत ते दाखल होत असतात। त्यासोबत विविध सेलिब्रिटीज देखील दाखल होत असतात। या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हा संपूर्ण कार्यक्रम जो असतो तो मोठ्या संख्येने आणि एक मोठं आयोजन जे आहे ते या कार्यक्रमाचं केलं जातं। जवळपास 100 फुटांच्या वर जी मूर्ती आहे आदियोगींची ते या संपूर्ण परिसरामध्ये बसवलेली आहे आणि योगाच्या माध्यमातून विविध ईशा केंद्रामध्ये विविध योग साधना जी आहे ती शिकवली जात असते आणि त्याच माध्यमातून हा मोठा उत्सव जो आहे तो महाशिवरात्रीच्या वेळेला इथं पार पडतो। हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते देशभरातून त्यानंतर जगभरातून देखील येत असतात, कारण की ईशा साधक केंद्र हे अनेक भाविकांमध्ये असेल किंवा जे साधक आहेत त्यांच्यामध्ये प्रसिद्ध आहे। तर इनर इंजिनिअरिंगचा देखील कोर्स जो आहे ते मानसिक स्वास्थ्यासाठी जो आहे तो ईशा केंद्राकडून चालवला जातो। हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या शिवभक्तांनी आपल्याला भरलेला पाहायला मिळतोय। हजारोंच्या संख्येने देशभरातून भाविक असतील किंवा साधक असतील तर या संपूर्ण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावलेली आहे। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण परिसरामध्ये आदियोगींची जवळपास 100 फुटांच्या वर जी मूर्ती आहे त्याला देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। विविध गाण्यांच्या माध्यमातून शिव आराधना जी आहे ते इथे केली जाते। महाशिवरात्रीला आध्यात्मिक खूप मोठं महत्त्व जे आहे ते प्राप्त आहे आणि या दिवशी जे कोणी ध्यान करतात त्यांना आध्यात्मिक जगामध्ये जास्त प्रगती जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याचमुळे आजची ही रात्र जी आहे ती आध्यात्मिक जगतामध्ये महत्त्वाची मानली जाते। त्याला वैज्ञानिक पैलू देखील असल्याचं बोललं जातं आणि तसाच पद्धतीचा हा सोहळा जो आहे तो कोयंबतूरमध्ये ईशा फाउंडेशनकडून आयोजित केला जातो। दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक जे आहेत किंवा भाविक इथं हजर राहतात।